मित्रांनो, देशातील करोडो पीएफ खातेधारकांच्या खात्यामध्ये ईपीएफओच्या माध्यमातून 15 जुलै 2026 पासून त्यांच्या व्याजाची रक्कम क्रेडिट करायला सुरुवात केली। सर्व खातेदारांच्या खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा करण्यात आली आणि आता ही रक्कम जमा केल्यानंतर पुन्हा एकदा पोर्टल सुरू करून पासबुक अद्ययावत करण्यात आलेले आहे। हेच पासबुक कसं पाहायचं, आपल्याला किती व्याज जमा झालं, आपल्या खात्यामध्ये पीएफ ची किती रक्कम आहे हे ऑनलाईन पद्धतीने कसं पाहायचं, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पीएफच्या संदर्भातील कुठलाही प्रश्न असेल किंवा कुठली माहिती हवी असेल तर ती ताबडतोब मिळेल। मित्रांनो, यापूर्वी आपण यूएन ऍक्टिव्हेट करणं असेल, यूएनच्या संदर्भातील पासवर्ड फॉरगॉट असेल, केवायसी करणं असेल किंवा खात्यातून ऍडव्हान्स विड्रॉल करणं असेल किंवा त्याच्या संदर्भातील इतर नियमावली असेल, याच्याबद्दल वेळोवेळी माहिती घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही एक महत्त्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पूर्वी जर आपण पाहिलं तर यूएन पोर्टलला लॉग इन केल्यानंतर सुद्धा पासबुक दाखवत होतं, परंतु त्या ठिकाणी आता सर्व्हिस अनअवेलेबल दाखवलं जात आहे। फक्त शेवटचे 5 स्टेटमेंट, 5 जे ट्रान्झॅक्शन आहेत ते दाखवले जात आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्याजाची रक्कम दाखवली जात नाही। मग याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला passbook.epfindia.gov.in या संकेतस्थळावरती यायचे। याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, यूएन नंबर टाकायचा, आपला यूएनचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे, खाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला साइन इन वरती क्लिक करायचंय। साइन इन वरती क्लिक केल्याबरोबर प्रोसेस होईल आणि आपल्याला दाखवलं जाईल होम मध्ये की आपलं ईपीएफचं कॉन्ट्रीब्युशन समरी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवले जाईल, ज्याच्यामध्ये टोटल बॅलन्स किती आहे, आपला खाते नंबर या ठिकाणी दाखवला जाणार आहे। आता याच्यामध्ये पाहू शकता आपला जो लेटेस्ट आपला बॅलन्स असेल हा बॅलन्स या ठिकाणी दाखवला जातोय। या ठिकाणी प्रोफाईल आहे, प्रोफाईल मध्ये आपली सर्व्हिस हिस्ट्री किंवा त्याच्या संदर्भातील आपलं कोणतं बँक अकाउंट लिंक आहे वगैरे, पॅन कार्ड वगैरे माहिती पाहू शकता आणि याच्या पुढे पासबुक नावाचं ऑप्शन आहे। पासबुक मध्ये 2026-27 जर केलं तर तुमचा एप्रिल, मे, जून या 2026 वर्षातील जो पीएफ क्रेडिट केलेला असेल तो दाखवला जाईल, त्याची रक्कम दाखवली जाईल। आणि तुम्हाला इंटरेस्ट जर पाहायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, 2025-26 हे वर्ष सिलेक्ट करावं लागणार आहे। 2025-26 सिलेक्ट केल्यानंतर 2025-26 या वर्षामध्ये एप्रिल पासून आता मार्च पर्यंत जे काही तुमचे क्रेडिट झालेली रक्कम आहे ती दाखवली जाईल। आणि याच्यानंतर आपण खाली पाहू शकता, त्याच्याच खाली आपल्याला इंटरेस्ट अपडेटेड 31 मार्च 2026 अशा प्रकारे दाखवून आपल्याला खाली जो काही इंटरेस्ट जमा झालेला आहे त्याच्यामध्ये एम्प्लॉई शेअरचा इंटरेस्ट आणि एम्प्लॉयर शेअरचा इंटरेस्ट हा दोन्ही इंटरेस्ट या ठिकाणी दाखवला जातोय। टोटल आपली किती रक्कम या खात्यामध्ये ती रक्कम या ठिकाणी दाखवली जात आहे आणि याच्यामधून आपल्याला इंटरेस्ट किती आलेला आहे हे या ठिकाणी पाहता येणार आहे। मित्रांनो, याच्यावरती आणखीन एक महत्त्वाची अशी ऑप्शन ऍड करण्यात आलेली आहे जी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते, ती म्हणजे कॅल्क्युलेटर। कॅल्क्युलेटर वरती क्लिक केल्यानंतर सध्या तुमची असलेली रक्कम दाखवली जाते, त्याच्यानंतर तुम्हाला सध्या मिळत असलेला पगार तुम्हाला एंटर करायचा आहे। तुम्ही किती वर्ष आणखी नोकरी करू शकता किंवा नोकरी करणार आहात त्याचे त्या ठिकाणी तुम्हाला वय टाकायचंय आणि त्या तारखेनंतर जर तुम्ही पीएफ काढला तर तुम्हाला पीएफ ची किती रक्कम मिळणार आहे याचं देखील या ठिकाणी कॅल्क्युलेशन दाखवलं जातं। त्याच्यामध्ये तुमचा पीएफ किती असेल, त्याच्यामध्ये व्याज किती असेल, हे सर्व तुम्हाला डिटेलली या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। आणि जर तुम्ही नोकरी झिरो करून सुद्धा जर ही पीएफ रक्कम त्या खात्यात अमुक अमुक वर्षापर्यंत राहिली तर त्यानंतर तुम्हाला किती पीएफ मिळेल त्याची व्याजाची रक्कम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। तर अशा प्रकारे अगदी काही मिनिटांमध्ये आपल्या यूएन आणि नंबर आणि पासवर्डसह आपला ईपीएफओचा जो काही बॅलन्स आहे तो बॅलन्स, आपला स्टेटमेंट, आपला पासबुक या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। याच्या व्यतिरिक्त तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आणि तुमची जर पीएफच्या संदर्भातील काही कामं असतील, काही कामं तुम्हाला जर जमत नसतील तर ती कामं करण्यासाठी सुद्धा नक्की संपर्क करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक देण्यात आलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्टली चॅनलला जॉईन होऊन सुद्धा तुमची प्रत्येक कामं आपल्या माध्यमातून करून घेऊ शकता। धन्यवाद।